आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 घडामोडी। मुंबईमध्ये आज आणि उद्या उष्ण आणि दमट, तर ठाणे पालघरमध्ये कोरड्या वातावरणाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज, उकाडा अजून वाढणार। मुंबईतील रस्त्यांची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करणार। झालेल्या कामांचं ऑडिट सोशल मीडियावर टाकणार। मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 10 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता। पुलाचं बांधकाम पावसाळ्याआधी करण्याचं MMRDAचं नियोजन। नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार। बेस्ट प्रशासन आता लवकरच बसेसचं नेटवर्क गुगल मॅप्सशी जोडणार। त्यामुळे प्रवाशांना बेस्ट बसच्या येण्याची अचूक वेळ कळणार। प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस उपलब्ध करण्याचे नियोजन। माढामध्ये 23 निवृत्त अधिकाऱ्यांची OSD म्हणून नियुक्ती। निवृत्त अधिकाऱ्यांची 3 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येते। पुणे शहरामधील तब्बल 10,000वर थकबाकीदारांची वीज खंडित। पुणे शहरामध्ये 40 कोटी 9 लाख रुपयांची थकबाकी। थकीत रक्कम ताबडतोब भरण्याचं महावितरणचं आवाहन। PMRDA कडून रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती। रिंग रोडसाठी 13 गावांमधील 115 हेक्टर जागेचं भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयानं करावं असा PMRDAचा प्रस्ताव। पुण्याच्या ससून रुग्णालयाचा कारभार 10 महिन्यांपासून प्रभारी अधिष्ठात्यांकडे। ससूनमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये गैरप्रकारांची मालिकाच। पुण्यामध्ये 8 कोटींचं अंमली पदार्थ नष्ट। 788 किलो ड्रग्ज रांजणगावमध्ये जाळलं। 57 गुन्ह्यांमधील 84 आरोपींकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता।